Namaste student. Our chapter is electromagnetic waves and communication system. Now in this case already we have seen about the electromagnetic waves. That means characteristics of electromagnetic waves, then types of electromagnetic waves. Now remaining part of this chapter is communication system. Actually how the communication system works, that is we have to discuss in this particular topic, and therefore here we can say that the communication system means actually it is the exchange of information, or also it is called as communication is the exchange of information. Also here we can say that communication system is a device or setup used in transmission and reception of information from one place to another place. म्हणजे ही कम्युनिकेशन सिस्टीम ॲक्च्युली किंवा कम्युनिकेशन म्हणजे हे एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन असतं की जे आपल्याला मिळालेली इन्फॉर्मेशन आहे त्याचं एक्सचेंज करणं, याला ॲक्च्युली कम्युनिकेशन असं म्हणतात. किंवा हे कम्युनिकेशन सिस्टीम म्हणजे हे एक डिव्हाइस आहे किंवा सेटअप आहे की ज्याचा उपयोग आपल्याला ट्रान्समिशन आणि रिसेप्शन इन्फॉर्मेशनचं करण्याकरता याचा ॲक्च्युली वन प्लेस टू अनदर प्लेस करण्याकरता याचा उपयोग केला जातो. मग आता पुन्हा आपल्याला असं म्हणता येतं की ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये देर आर 3 इसेन्शियल एलिमेंट्स आर देअर. नाउ therefore here we can say that the 3 essential elements of communication system are transmitter, communication channel and receiver. मग ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जे 3 एसेन्शियल एलिमेंट आहेत त्याच्यामधला पहिला एलिमेंट आहे तो म्हणजे ट्रान्समीटर. ह्या ट्रान्समीटरच्या सहाय्याने आपण इन्फॉर्मेशन ट्रान्समिट करतो. कम्युनिकेशन चॅनल म्हणजे जी इन्फॉर्मेशन आलेली आहे त्याचं ॲक्च्युली रिसेप्शन कसं करायचं याच्या संबंधी हे कम्युनिकेशन चॅनलमध्ये त्या ठिकाणी हे वर्क त्या ठिकाणी होत असतं. आणि रिसिव्हर म्हणजे जी काय इन्फॉर्मेशन आलेली आहे कम्युनिकेशन चॅनलकडून त्याचं रिसिव्हिंग करणं, हे अशा पद्धतीचे हे 3 एलिमेंट ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये असतात. मग आपल्याला पुढे असं म्हणता येतं की ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जी काय ब्लॉक डायग्रॅम आहे की ब्लॉक डायग्रॅम ही या ठिकाणी या पद्धतीने घेतली जाते. आता ह्या ब्लॉक डायग्रॅममध्ये पहा, ही ॲक्च्युली सेंट्रल जो पार्ट आहे याला ॲक्च्युली कम्युनिकेशन सिस्टीम असं म्हणतात की ज्याच्यामध्ये हा फर्स्ट पार्ट आहे याला इन्फॉर्मेशन सोर्स म्हणतात. ती इन्फॉर्मेशन सोर्सपासून इथं मेसेज सिग्नल तयार केली जाते. मग ती मेसेज सिग्नल इथं ट्रान्समीटरला येते. ट्रान्समीटर काय करतो, ट्रान्समिटेड सिग्नल त्या ठिकाणी तयार करतो आणि इथं ह्या कम्युनिकेशन चॅनलला त्या ठिकाणी देत असतो. आणि मग कम्युनिकेशन चॅनलमधून त्या ठिकाणी रिसिव्ड सिग्नल तयार केली जाते आणि ह्या रिसिव्हरला त्या ठिकाणी ती सिग्नल रिसीव्ह केली जाते. मग त्याचं मेसेज सिग्नलमध्ये रूपांतर केलं जातं आणि या ठिकाणी यूज ऑफ इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी केलं जातं. आणि मग इथं नॉईज एक हा एक ब्लॉक आहे की जे अनवॉन्टेड सिग्नल आहे ते म्हणजे त्याला नॉईज असं ॲक्च्युली म्हणतात. म्हणजे ही जी कम्युनिकेशन सिस्टीमची जी ब्लॉक डायग्रॅम आहे हे पूर्ण ही ब्लॉक डायग्रॅम ही या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे. कारण एक्झाममध्ये याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, ड्रॉ दी ब्लॉक डायग्रॅम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारलं जाण्याची शक्यता असते. म्हणून हे व्यवस्थित त्या ठिकाणी लक्षात ठेवणं करणं गरजेचं आहे. मग आता आपल्याला इथं म्हणता येतं की ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जे बेसिक एलिमेंट आहेत ते बेसिक एलिमेंट हे या ठिकाणी ट्रान्समीटर आहे, कम्युनिकेशन चॅनल आहे, रिसिव्हर आहे. हे आपण ऑलरेडी याच्यामध्ये पाहिलेलंच आहे. इथं ट्रान्समीटर, इथं ट्रान्समिटिंग किंवा कम्युनिकेशन चॅनल आहे, इथं रिसिव्हर आहे. म्हणजे हे 3 जे एलिमेंट आहे ते मेनली हे 3 एलिमेंट ह्या कम्युनिकेशन सिस्टीमचं हे आहेत असं आपल्याला म्हणता येतं. मग आता पुढच्या केसमध्ये म्हणता येतं, अ कम्युनिकेशन चॅनल इज अ पॅसेज थ्रू विच सिग्नल ट्रान्सफर बिटवीन ट्रान्समीटर अँड रिसिव्हर. म्हणजे हा कम्युनिकेशन चॅनल आहे, याच्या सहाय्याने ह्या ट्रान्समीटरकडून आलेली जी सिग्नल आहे ते रिसिव्हरकडे ट्रान्सफर करण्याचं काम हे या ठिकाणी ह्या कम्युनिकेशन चॅनलच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं. मग आता पुढे आपल्याला पुन्हा असं म्हणता येतं की ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जे बेसिक 2 मोड्स आहेत ते बेसिक 2 मोड्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करता येते. मग आता बेसिक 2 मोड्स ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम ह्याच्यामध्ये आहे ते पहिला जो मोड आहे तो म्हणजे पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन. ह्याचं एक्झाम्पल म्हणजे याला टेलिफोनी असं म्हणतात, टेलिफोनी. मग टेलिफोनच्या सहाय्याने जे काय कम्युनिकेशन त्या ठिकाणी होतं याला पॉईंट टू पॉईंट कम्युनिकेशन असं म्हटलं जातं. हा पहिला मोड ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम आहे.
आणि दुसरा जो आहे ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन. आता ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन म्हणजे या ठिकाणी रेडिओ आणि टी व्ही, म्हणजे रेडिओ आणि टी व्ही याच्यामार्फत जे काही कम्युनिकेशन होतं याला ब्रॉडकास्ट कम्युनिकेशन असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आता पुढच्या केसमध्ये आपल्याला इथं असं म्हणता येईल की ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जे काय टर्म्स यूज केल्या जातात त्या टर्म्स आपल्याला 1 बाय 1 या ठिकाणी डिस्कस करायच्या आहे. मग याच्यामधली पहिली टर्म आहे कॉमनली युज्ड टर्म्स इन इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन सिस्टीम, आणि याच्यामधली जी पहिली टर्म आहे ती पहिली टर्म आहे ते सिग्नल. म्हणजे ॲक्च्युली ह्या कम्युनिकेशन सिस्टीममध्ये जी पहिला कन्सेप्ट जो यूज केला जातो त्याला सिग्नल असं म्हणतात. मग आता ही जी टर्म आहे सिग्नल म्हणजे काय, तर ह्याला म्हणतात द इन्फॉर्मेशन कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल फॉर्म दॅट इज सुटेबल फॉर ट्रान्समिशन. म्हणजे जी इन्फॉर्मेशन आहे याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये केलं जातं की ज्याच्या सहाय्याने आपल्याला ट्रान्समिशन त्या ठिकाणी सुटेबल होतं. याला ॲक्च्युली काय म्हणतात सिग्नल असं म्हणतात. मग आता पुढे आपल्याला असं पण म्हणता येतं इन रेडिओ स्टेशन म्युझिक अँड स्पीच आर कन्व्हर्टेड इन टू इलेक्ट्रिकल फॉर्म बाय मायक्रोफोन फॉर ट्रान्समिशन इन टू स्पेस. धिस इलेक्ट्रिकल फॉर्म ऑफ साऊंड इज अ सिग्नल. म्हणजे रेडिओ स्टेशनमध्ये जे काय म्युझिक असतं स्पीच असतं याचं कन्व्हर्शन इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये मायक्रोफोनच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं की ज्याच्या सहाय्याने ह्याचं ट्रान्समिशन स्पेसमध्ये केलं जातं, आणि ॲक्च्युली यालाच या ठिकाणी काय म्हणतात सिग्नल असं म्हणतात, किंवा इथं इलेक्ट्रिकल फॉर्म ऑफ साऊंड इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिग्नल. मग आता पुढे आपल्याला म्हणता येतं अ सिग्नल इन दी ॲनालॉग ऑर डिजिटल फॉर्म. म्हणजे हे सिग्नल ह्या 2 फॉर्ममध्ये असू शकतं, एक तर ॲनालॉग फॉर्म किंवा डिजिटल फॉर्म. मग आता ॲनालॉग फॉर्म म्हणजे काय, तर या ठिकाणी ॲनालॉग सिग्नल म्हणजे हे या पद्धतीने आपल्याला म्हणता येईल इट इज कॉमनली ऑर ऑल्सो वी कॅन से दॅट इट इज अ कंटिन्युअसली फेरिंग सिग्नल दॅट इज व्होल्टेज ऑर करंट. मग इथं आपल्याला असं म्हणता येतं इट इज अ कंटिन्युअसली फेरिंग सिग्नल. म्हणजे ही सिग्नल जे आहे ते कंटिन्युअसली फेरिंग स्टेटमध्ये असते, चेंजिंग स्टेटमध्ये असते, की ज्याचे एक्झाम्पल आपल्याला म्हणता येईल व्होल्टेज ऑर करंट. म्हणजे व्होल्टेज ऑर करंट जे चेंजिंग स्टेटमध्ये असतो त्यालाच ॲक्च्युली काय म्हणतात सिग्नल असं म्हणतात. मग आता त्याचं आपल्याला पुढे म्हणता येईल साऊंड पिक्चर्स सिग्नल्स इन टी व्ही आर ॲनालॉग इन नेचर. म्हणजे साऊंड आणि पिक्चर जे सिग्नलच्या फॉर्ममध्ये असतात टी व्हीमध्ये ते ॲनालॉग इन नेचर असतात. म्हणजे टी व्हीमध्ये असणारे सिग्नल्स किंवा त्याच्यामध्ये असणारे साऊंड किंवा पिक्चर सिग्नल्स असतात ह्या ॲनालॉग इन नेचर असतात असं आपल्याला म्हणता येतं. मग आता ह्याचं जर ग्राफच्या सहाय्याने आपल्याला दाखवायचं असलं तर या पद्धतीने हा सायनुसायडल नेचर आहे. याचं हे फेरिंग स्टेट म्हणजे इथं +5 व्होल्टचं व्होल्टेज असू शकते किंवा -5 व्होल्ट असू शकतं, आणि हे असं सतत या ठिकाणी विथ रिस्पेक्ट टू टाईम चेंज होत जातं, आणि म्हणून ह्याला ॲनालॉग सिग्नल असं म्हटलं जातं. मग आता पुढच्या केसमध्ये दुसरा फॉर्म आहे तो म्हणजे डिजिटल फॉर्म. आता डिजिटल फॉर्म म्हणजे काय किंवा डिजिटल सिग्नल म्हणजे काय, इट इज अ सिग्नल or it is also called as voltage or current that can have only 2 discrete values. म्हणजे अशा पद्धतीचे सिग्नल की त्याला फक्त 2च व्हॅल्यू असू शकतात, आणि त्या 2 व्हॅल्यू म्हणजे एक तर हाय व्हॅल्यू किंवा लो व्हॅल्यू. आणि म्हणून मी ते एक्झाम्पल म्हणून घेतलेलं आहे की स्क्वेअर वेव्ह इज अ डिजिटल सिग्नल हॅज 2 व्हॅल्यूज +5 व्होल्ट ऑर अँड 0 व्होल्ट. म्हणजे इथं हे स्क्वेअर वेव्ह आहे, स्क्वेअर वेव्हला त्या ठिकाणी 2च व्हॅल्यू असू शकतात, एक तर +5 व्होल्ट किंवा 0, आणि म्हणून या ठिकाणी दाखवलेलं आहे हे स्क्वेअर वेव्ह आहे. ह्या स्क्वेअर वेव्ह या ठिकाणी याला व्हॅल्यू एक हाय व्हॅल्यू म्हणजे +5 व्होल्ट आहे आणि मिनिमम व्हॅल्यू म्हणजे 0 आहे, आणि म्हणून ह्या अशा 2 डिस्क्रीट व्हॅल्यू असणाऱ्या वेव्हला किंवा सिग्नलला त्या ठिकाणी डिजिटल सिग्नल असं म्हटलं जातं. मग आता पुढे आहे पुढची टर्म आहे ते ट्रान्समीटर. आता ट्रान्समीटर ॲक्च्युली काय, मग इथं आपल्याला असं म्हणता येतं अ ट्रान्समीटर कन्व्हर्ट दिस सिग्नल produced by source of information into form of suitable for transmission through a channel and subsequent reception. म्हणजे ट्रान्समीटर ॲक्च्युली या ठिकाणी कन्व्हर्शन करतो सिग्नलचं, की ज्या ठिकाणी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे ह्याचं कन्व्हर्शन त्या ठिकाणी सिग्नलमध्ये करण्याचं काम ॲक्च्युली हा ट्रान्समीटर करत असतो, की ज्याच्या सहाय्याने आपल्याला ट्रान्समिशन सुटेबल होतं, आणि त्याचं पुढे आपल्याला जे काय ट्रान्समीटरच्या सहाय्याने ट्रान्समीटरच्या सहाय्याने जे काय आपल्याला ट्रान्समिशन करायचे ते ह्या ट्रान्समीटरच्या सहाय्याने करता येतं. मग आपल्याला पुढे म्हणता येईल ह्या केसमध्ये ट्रान्सड्यूसर्स. आता पुढची टर्म आहे ते ट्रान्सड्यूसर्स. आता ट्रान्सड्यूसर म्हणजे काय, अ डिव्हाइस दॅट कन्व्हर्ट्स वन फॉर्म ऑफ एनर्जी इंटू अनदर फॉर्म
ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज ट्रान्सड्युसर. म्हणजे अशा पद्धतीचं डिव्हाइस की एका फॉर्म ऑफ एनर्जीचं कन्व्हर्शन हे दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जीमध्ये करणारं जे डिव्हाइस असतं याला ट्रान्सड्युसर्स असं म्हणतात. मग आता इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे. अ मायक्रोफोन कन्व्हर्ट्स साऊंड एनर्जी इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. हिअर मायक्रोफोन इज अ ट्रान्सड्युसर. आता आपल्याला माहिती आहे की मायक्रोफोनमध्ये आपण बोलतो म्हणजे साऊंड आपण त्या ठिकाणी त्या मायक्रोफोनला देत असतो. ह्या साऊंड एनर्जीचं कन्व्हर्शन तो मायक्रोफोन हा इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतो आणि म्हणून मायक्रोफोन या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल हा एक काय आहे, ट्रान्सड्युसर आहे असं आपल्याला म्हणता येईल. मग आता पुढची टर्म आहे ती रिसिव्हर आहे. आता आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे की रिसिव्हरचं काम म्हणजे जे इन्फॉर्मेशन आलेले आहे ते रिसिव्ह करणं आणि म्हणून इथं म्हणता येतं द रिसिव्हर रिसिव्ह द मेसेज सिग्नल ॲट द चॅनल आउटपुट रिकन्स्ट्रक्ट इट in recognizable form of the original message from delivering it to the user of information. मग आता आपल्याला असं म्हणता येतं रिसिव्हरचं काम काय असतं, टू रिसिव्ह दी सिग्नल्स, मेसेज सिग्नल्स. चॅनलच्या आउटपुटला जे सिग्नल असते ते रिसिव्ह करणं, त्याचं रिकन्स्ट्रक्शन करणं आणि त्याचं रेकग्नायझेबल फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्शन करणं, अशा पद्धतीचं काम ह्या रिसिव्हरचं असतं आणि म्हणून या ठिकाणी हा रिसिव्हर हा एक ह्या कम्युनिकेशन सिस्टीममधला एक महत्त्वाचा पार्ट आहे असं आपल्याला म्हणता येतं. मग पुढे आहे तो नॉईज. आता नॉईज म्हणजे काय, द रँडम अनवॉन्टेड सिग्नल इज कॉल्ड ॲज नॉईज. म्हणजे अनवॉन्टेड सिग्नल की ज्याच्या ह्या सिग्नलमध्ये अनवॉन्टेड ज्या सिग्नल्स असतात, रँडम सिग्नल्स असतात की ज्याचा आपल्याला काही उपयोग नसतो आणि ॲक्च्युली यालाच आपण नॉईज असं म्हणतो. मग आता पुढचं आहे ते ॲटिन्युएशन. आता ॲटिन्युएशन म्हणजे काय, द लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ सिग्नल व्हाईल प्रोपगेटिंग थ्रू अ चॅनल. म्हणजे त्या सिग्नल जी चॅनलमधून प्रोपगेट होत असताना त्या ठिकाणी त्याचा जो काय स्ट्रेंथमध्ये लॉस होत असतो ॲक्च्युली त्याला ॲटिन्युएशन असं म्हणतात. आणि म्हणून थोडक्यामध्ये काय म्हणता येईल, द लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ सिग्नल म्हणजे त्या सिग्नलची स्ट्रेंथ त्या ठिकाणी लॉस होणं, व्हाईल प्रोपगेटिंग थ्रू चॅनल म्हणजे चॅनलमधून प्रोपगेट होत असताना त्याच्या स्ट्रेंथमध्ये जो काही लॉस होत असतो ॲक्च्युली ह्याला ॲटिन्युएशन असं म्हणतात. मग आता पुढचं आहे ते इट ऑकर्स बिकॉज चॅनल डिस्टॉर्स, रिफ्लेक्ट्स अँड रिफ्रॅक्ट्स द सिग्नल ॲज इट पासेस थ्रू इट. मग आता हे कशामुळे घडून येतं तर चॅनलमध्ये त्या ठिकाणी डिस्टॉर्शन येत असतं, रिफ्लेक्शन घडून येत असतं, रिफ्रॅक्शन घडून येत असतं आणि ह्याच्यामुळे ॲक्च्युली अशा पद्धतीच्या हा लॉस ऑफ स्ट्रेंथ ऑफ सिग्नल घडून येत असतं की ज्याला आपण काय म्हणतोय, ॲटिन्युएशन असं म्हणतोय. आणि मग आता पुढे आहे ते या ठिकाणी ॲम्प्लिफिकेशन. आता ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येतं ॲम्प्लिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ रेजिंग द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ सिग्नल जे आहे त्याचं रेज करणं किंवा त्याच्यामध्ये वाढ करणं, त्याचं एक्सपान्शन करणं याला ॲक्च्युली ॲम्प्लिफिकेशन असं म्हणतात. आणि म्हणून इथं म्हणता येतं ॲम्प्लिफिकेशन इज द प्रोसेस ऑफ रेजिंग द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. म्हणजे स्ट्रेंथ ऑफ सिग्नलचं रायझिंग करणं यालाच ॲक्च्युली काय म्हणतात, ॲम्प्लिफिकेशन असं म्हणतात. अँड दॅट कॅन बी डन बाय युजिंग इलेक्ट्रॉनिक सर्किट अँड दॅट इलेक्ट्रॉनिक सर्किट इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिफायर. म्हणजे अशा पद्धतीने हे स्ट्रेंथ ऑफ सिग्नलचं त्या ठिकाणी किंवा स्ट्रेंथ ऑफ सिग्नलचं रेजिंग करणं किंवा त्याचं एक्सपान्शन करण्याकरता जे इलेक्ट्रॉनिक सर्किट यूज केलं जातं त्याला ॲम्प्लिफायर असं म्हणतात. मग हे झालं ॲम्प्लिफिकेशन. आता पुढची टर्म आहे ती रेंज. आता रेंज म्हणजे काय, द मॅक्झिमम डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन अप टू विच सिग्नल कॅन बी रिसिव्ह विथ सफिशियंट स्टेप. म्हणजे ती सोर्सपासून बाहेर पडणारी जी सिग्नल आहे आणि आपल्याला ती सिग्नल ज्या ठिकाणी रिसिव्ह करायची आहे ह्या दोघांमधलं जे काय डिस्टन्स आहे ह्या डिस्टन्सला ॲक्च्युली रेंज असं म्हणतात की ज्या रेंजमध्ये ह्या सिग्नलचं रिसेप्शन त्या ठिकाणी एकदम व्हेरी गुड परफॉर्मन्समध्ये त्या ठिकाणी होतं, सफिशियंट स्ट्रेंथमध्ये होतं, ॲक्च्युली ह्याला म्हणतात रेंज. म्हणजे रेंज म्हणजे ॲक्च्युली इट इज द डिस्टन्स बिटवीन सोर्स अँड डेस्टिनेशन अप टू विच सिग्नल कॅन बी रिसिव्ह. मग आता पुढं आहे टर्म ती बँडविड्थ. आता बँडविड्थ म्हणजे काय, द बँडविड्थ ऑफ अन इलेक्ट्रॉनिक सर्किट इज दी रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज ओव्हर विच इट ऑपरेट्स इफिशियंटली. म्हणजे बँडविड्थ म्हणजे हे एक इलेक्ट्रॉनिक सर्किटची रेंज असते किंवा इलेक्ट्रॉनिक सर्किटची त्या ठिकाणी रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी असते की ज्याच्यावरती त्या ठिकाणी त्याचं ऑपरेशन किंवा त्याचं ट्रान्समिशन हे इफिशियंटली होतं, यालाच ॲक्च्युली बँडविड्थ असं म्हणतात. आणि म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला म्हणता येतं
the bandwidth of an electronic circuit is the range of frequencies. It is the range of frequencies over which it can operate efficiently. मग हे झालं बँडविड्थ. आता पुढची टर्म आहे ती मॉड्युलेशन. आता मॉड्युलेशन म्हणजे काय? इट इज दी प्रोसेस or it is a process of low frequency signal to transmit at large distance. म्हणजे ही एक प्रोसेस आहे की ज्याच्या सहाय्याने लो फ्रिक्वेन्सी सिग्नल लार्ज डिस्टन्सवरती ट्रान्समिट केले जातात. नाउ ऑल्सो हिअर वी कॅन से दॅट इट इज सुपर इम्पोज्ड ऑन ए हाय फ्रिक्वेन्सी वेव्ह कॉल्ड मॉड्युलेशन. म्हणजे अशा लो फ्रिक्वेन्सी सिग्नलचं सुपर इम्पोज, त्याचं सुपर इम्पोजिशन हे हाय फ्रिक्वेन्सीवरती करणं यालाच ॲक्च्युली मॉड्युलेशन असं म्हणतात. आणि म्हणून थोडक्यामध्ये म्हणता येईल it is the process of low frequency signal to transmit at large distance. It is superimposed on a high frequency wave called as modulation. मग ही मॉड्युलेशन टर्म या पद्धतीने घेता येतं. पुढे आता डिमॉड्युलेशन. आता डिमॉड्युलेशन म्हणजे काय? द प्रोसेस ऑफ रिगेनिंग द सिग्नल फ्रॉम मॉड्युलेटेड वेव्ह. म्हणजे मॉड्युलेटेड वेव्ह पासून त्या ठिकाणी पुन्हा सिग्नल ऑब्टेन केले जातं. अशा पद्धतीच्या ह्या केसला किंवा प्रोसेसला काय म्हणतात? डिमॉड्युलेशन असं म्हणतात. आणि म्हणून आपल्याला म्हणता येतं द प्रोसेस ऑफ रिगेनिंग सिग्नल फ्रॉम द मॉड्युलेटेड वेव्ह इज कॉल्ड एज डिमॉड्युलेशन. मग आता पुढची टर्म आहे ते रिपीटर. आता रिपीटर म्हणजे काय? रिपीटर आर यूज टू इन्क्रीज द रेंज ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे हे रिपीटर म्हणजे अशा पद्धतीचं हे एक सिस्टीम आहे की याच्यामध्ये रेंज ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम इन्क्रीज केली जाते. याला रिपीटर असं म्हणतात. आणि म्हणून थोडक्यामध्ये रिपीटर आर यूज्ड टू इन्क्रीज द रेंज ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम. म्हणजे कम्युनिकेशन सिस्टीमची रेंज ही इन्क्रीज करण्याकरता या ठिकाणी रिपीटरचा यूज केला जातो. आता मग पुढे आहे ते ह्या जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आपण आतापर्यंत डिस्कस केलेले आहेत याच्यावरती काही एक्झाम्पल्स आपल्याला या ठिकाणी डिस्कस करता येतील. याच्यामधलं पहिले एक्झाम्पल आहे ते कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी इन मेगाहर्ट्ज ऑफ अ रेडिओ वेव्ज ऑफ वेवलेंथ 250 मीटर. रिमेंबर दॅट द स्पीड ऑफ ऑल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज इन अ व्हॅक्यूम इज 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे आता इथं आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे मेगाहर्ट्जमध्ये रेडिओ वेव्हची, की ज्या रेडिओ वेव्हची वेवलेंथ या ठिकाणी 250 मीटर दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्याला असं ॲश्युम करायचं आहे की सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे जी व्हेलॉसिटी आहे किंवा स्पीड आहे ते 3 × 10⁸ मीटर पर सेकंद आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. मग आता ह्या प्रॉब्लेममध्ये फ्रिक्वेन्सी मेगाहर्ट्जमध्ये काढायची रेडिओ वेव्हची म्हटल्यानंतर पहिल्यांदा गिव्हन थिंग्स. गिव्हन थिंग्समध्ये काय दिलेलं आहे? लॅम्बडा दिलेला आहे म्हणजे वेवलेंथ 250 मीटर. पुढे काय? व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. पुन्हा न्यू म्हणजे या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ही आपल्याला फाइंड आउट करायची. मग इथं फॉर्म्युला जो स्टँडर्ड आहे तो स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला जो आपण ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये पाहिलेला आहे तो म्हणजे C = न्यू लॅम्बडा, वेअर C इज द व्हेलॉसिटी ऑफ ऑर स्पीड ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, न्यू इज द फ्रिक्वेन्सी अँड हिअर लॅम्बडा इज द वेवलेंथ. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज येते. हे आपण डिस्कस केलेलं आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या त्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये. आणि हा स्टँडर्ड फॉर्म्युला या ठिकाणी यूज करून आपल्याला न्यू फाइंड आउट करता येईल. मग ह्याच्यावरून न्यूचा फॉर्म्युला तयार होतो, न्यू इज = C/λ. मग आता ह्या व्हॅल्यू जर आपण पुटअप केल्या तर ही Cची व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ आणि लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 250 मीटर. आणि हे जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतं आहे न्यू इज = 1.2 × 10⁶ हर्ट्स. म्हणजे एवढी फ्रिक्वेन्सी ही काय झाली? ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा रेडिओ वेव्हची झाली. आणि ते आता मेगा हर्ट्जमध्ये आपल्याला काढायचे आहे. मग आता तुम्हाला माहिती आहे की इथं 10⁶ म्हणजे त्याला मेगा असं म्हणतात. मग इथं आपल्याला असं लिहिता येतं न्यू इज = 1.2 मेगाहर्ट्ज असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल किंवा एवढी फ्रिक्वेन्सी झाली मेगा हर्ट्जमध्ये त्या रेडिओ वेव्हची. मग आता सेकंड एक्झाम्पल आहे कॅल्क्युलेट द वेवलेंथ इन नॅनोमीटर ऑफ एन एक्स-रे वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 2 × 10⁸ हर्ट्ज अँड ब्रॅकेट गिव्हन थिंग्स इज C इज = 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे ही एक्स-रे वेव्हची आपल्याला काढायची आहे वेवलेंथ नॅनोमीटरमध्ये. त्याच्याकरता त्याची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह दिलेली आहे की जी स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. मग आता ह्या एक्स-रेची आपल्याला जर वेवलेंथ फाइंड आउट करायची असेल आणि ती वेवलेंथ नॅनोमीटरमध्ये करायची असेल तर पहिल्यांदा या ठिकाणी आपल्याला गिव्हन थिंग्स लिहावं लागते. ह्या गिव्हन थिंग्स आहेत या ठिकाणी न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 2 × 10⁸ हर्ट्ज
पुन्हा दिलेला आहे व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह 3 × 10⁸ मीटर पर सेकंड आणि आपल्याला लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ या ठिकाणी फाइंड आउट करायची. पुन्हा नेहमीचा स्टँडर्ड फॉर्म्युला आपल्याला यूज करता येईल की जो फॉर्म्युला आपण ऑलरेडी पाहिलेला आहे C = न्यू × लॅम्बडा. मग ह्याच्यावरून लॅम्बडा = C/न्यू असा फॉर्म्युला तयार होईल. मग आता इथं जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर लॅम्बडा C म्हणजे 3 × 10⁸ आणि डिवाइड बाय न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी 2 × 10⁸. आणि हे जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळतं इथं 1.5 × 10⁻10 मीटर. पण आपल्याला ही वेव्हलेंथ काढायची नॅनोमीटरमध्ये. नॅनो म्हणजे इथं 10⁻9 पॉवर यायला पाहिजे. मग ही आणण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी हा डेसिमल पॉईंट आहे, हा डेसिमल पॉईंट इकडे एक शिफ्ट केला लेफ्ट साईडकडे तर 10⁻1 येईल आणि 10⁻1 आणि 10⁻10 म्हणजे 10⁻9 आणि म्हणून इथं तयार होईल लॅम्बडा = 0.15 × 10⁻9 मीटर. आणि 10⁻9 म्हणजेच या ठिकाणी त्याला नॅनो असं म्हणतात. मग इथं लिहिता येईल लॅम्बडा = 0.15 नॅनोमीटर. मग ही 0.15 नॅनोमीटर ही झाली वेव्हलेंथ ऑफ एक्स-रे वेव्ह अँड दॅट इज इन नॅनोमीटर. मग आता पुढचं आहे एक्झाम्पल नंबर 3. मग आता हे एक्झाम्पल नंबर 3 असं म्हणता येईल आपल्याला. ह्याच्यामध्ये द स्पीड ऑफ लाईट इज गिवन that is 3 × 10⁸ meter per second. Then calculate the frequency of red light of wavelength 6.5 × 10⁻7 meter. मग आता स्पीड ऑफ लाईट इज गिवन आणि म्हणून आपल्याला इथंच म्हणता येतं द स्पीड ऑफ लाईट इज 3 × 10⁸ meter per second. Calculate the frequency of red light of wavelength 6.5 × 10⁻7 meter. मग आता आपल्याला ह्या रेड लाईटची फ्रिक्वेन्सी काढायची. त्याच्याकरता वेव्हलेंथ ऑफ रेड लाईट दिलेली आहे आणि स्पीड ऑफ लाईट हे दिलेलं आहे. मग हे काढण्याकरता इथं पुन्हा आपल्याला गिवन थिंग्स C म्हणजे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर आणि इथं वेव्हलेंथ 6.5 × 10⁻7 मीटर दिलेली आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी काही केसमध्ये न्यू आणि काही केसमध्ये n ह्या लेटरने दाखवली जाते. म्हणून इथं मी n ह्या लेटरने आपण इथं इंडिकेट केलेले आहे. हे n म्हणजे या ठिकाणी ही झाली फ्रिक्वेन्सी आणि मग ही फ्रिक्वेन्सी या ठिकाणी फाइंड आउट करण्याकरता पुन्हा नेहमीचा फॉर्म्युला जो स्टँडर्ड आहे C = न्यू लॅम्बडा. आता न्यूच्या ऐवजी आपण वापरतोय n लेटर म्हणून C = n लॅम्बडा. मग इथं पुन्हा आपल्याला n काढायचं म्हटलं की n = C/लॅम्बडा तयार होईल. C म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट गिवन आहे 3 × 10⁸ आणि लॅम्बडा पण गिवन आहे 6.5 × 10⁻7. मग आता हे जर सॉल्व केलं तर आपल्याला मिळत आहे n = 0.46 × 10⁻15 हर्ट्झ अशी ही फ्रिक्वेन्सी मिळते. मग ही फ्रिक्वेन्सी पुन्हा इथं पॉईंट जर कन्वर्ट केला आपण, हा जर पॉईंट इथला 4च्या पुढे या ठिकाणी राईट साईडला शिफ्ट केला तर आपल्याला 4.6 × 10⁻14 हर्ट्झ मिळेल. कारण इथं 10⁻1 कॉमन निघेल आणि 10⁻1 आणि हे 10⁻15 म्हणजे 10⁻14 आलं. म्हणून इथं आपल्याला लिहिता येईल n = 4.6 × 10⁻14 हर्ट्झ ही झाली फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट रेड लाईट. मग आता पुढचा प्रॉब्लेम आहे तो पुढचा प्रॉब्लेम या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल प्रॉब्लेम नंबर 4. आता हे प्रॉब्लेम नंबर 4 या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे. एम्प्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड पार्ट ऑफ हार्मोनिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इन व्हॅक्यूम इज B0 = 5 × 10⁻7 टेस्ला. व्हॉट इज द एम्प्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रॉनिक फील्ड पार्ट ऑफ द वेव्ह. मग आता इथं काय दिलेलं आहे बघा. आता तुम्हाला माहिती आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये इलेक्ट्रिक फील्ड फॅक्टर्स असतात, मॅग्नेटिक फील्ड फॅक्टर असतात. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड पार्ट असतो, इलेक्ट्रिक फील्ड पार्ट असतो. ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधला जो मॅग्नेटिक फील्ड पार्ट आहे तो मॅग्नेटिक फील्ड पार्ट हा दिलेला आहे B0 = 5 × 10⁻7 टेस्ला. आणि आपल्याला असं विचारलं की ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधला जे या ठिकाणी एम्प्लिट्यूड आहे इलेक्ट्रिक फील्ड पार्टची ते आपल्याला फाइंड आउट करायचे. म्हणजे इथं त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड पार्टचे एम्प्लिट्यूड जे असते ती दिलेली आहे इथं. आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये ही एम्प्लिट्यूडची आपल्याला फाइंड आउट करायची इलेक्ट्रिक फील्ड पार्टची ती या ठिकाणी फाइंड आउट करायची. म्हणजे इथं B0 दिला आहे आणि इथं आपल्याला E0 फाइंड आउट करायचं आहे. आणि त्याच्या संबंधी आपण फॉर्म्युला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह देत असताना पाहिलं होतं. मग इथं B0 तुम्हाला दिला आहे 5 × 10⁻7 टेस्ला. तुम्हाला C म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ लाईट ही स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला घ्यावं लागेल 3 × 10⁻8 मीटर पर सेकंड. पुढे E0 आपल्याला फाइंड आउट करायचं.
म्हणजे लक्षात घ्या की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमध्ये E0 म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स असतं आणि V0 म्हणजे अँप्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड वेक्टर्स असतं. मग ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हमधला मॅग्नेटिक फील्ड वेक्टरचे अँप्लिट्यूड दिलेले आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरचे अँप्लिट्यूड आपल्याला काढायचे आहे. त्याच्याकरता हे B0 आणि C या ठिकाणी दिलेलं आहे. मग आता स्टँडर्ड फॉर्म्युला की जो आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह घेताना पाहिला होता की हा जो रेशिओ असतो इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर्स डिवायडेड बाय मॅग्नेटिक फील्ड वेक्टर किंवा अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर डिवायडेड बाय अँप्लिट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड वेक्टर, हा जो रेशिओ असतो यालाच ॲक्च्युली व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स असं पण म्हटलं जातं. मग आता ह्याच्यावरून आपल्याला इथं C दिलेलं आहे, B0 दिलेलं आहे, आपल्याला E0 फाइंड आउट करायचं आहे. म्हणून इथं E0 इज इक्वल टू C इंटू B0 असं म्हणता येतं. मग आता जर व्हॅल्यू पुटअप केल्या, C म्हणजे 3 इंटू 10⁸ आणि B0 म्हणजे 5 इंटू 10⁻⁷ आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला मिळतंय E0 इज इक्वल टू 150 व्होल्ट पर मीटर अशी ही स्टँडर्ड व्हॅल्यू किंवा ह्या पद्धतीच्या एक्झाम्पलमधली ह्या अँप्लिट्यूड ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरची व्हॅल्यू मिळते E0 इज इक्वल टू 150 व्होल्ट पर मीटर. मग आता जे पुढचं एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 5 ते आहे हे या पद्धतीने म्हणता येईल. अ TV टॉवर हॅज अ हाईट ऑफ 200 मीटर. Then how much population is covered by TV transmission if the average population density around the tower is 1000 per kilometer square आणि त्याच्याकरता रेडियस ऑफ अर्थ R इज इक्वल टू 6.4 इंटू 10⁶ मीटर एवढी दिलेली आहे. म्हणजे इथं आता ह्या प्रॉब्लेममध्ये असं आहे की एक टीव्हीचा टॉवर आहे, त्या टॉवरची हाईट आहे 200 मीटर आणि तुम्हाला विचारलेलं आहे की अशा ह्या टीव्हीच्या टॉवरपासून किती पॉप्युलेशन त्या ठिकाणी कव्हर होईल TV ट्रान्समिशनमध्ये, की त्या टॉवरच्या सभोवताली किंवा त्याच्या भोवती. त्याच्याकरता काय दिलं आहे, त्या तिथे असणारी जी काय पॉप्युलेशन डेन्सिटी आहे, ॲव्हरेज पॉप्युलेशन डेन्सिटी अराउंड द टॉवर, म्हणजे टॉवरच्या भोवती असणारी ॲव्हरेज पॉप्युलेशन डेन्सिटी दिलेली आहे 1000 पर किलोमीटर स्क्वेअर आणि त्याच्याकरता रेडियस ऑफ अर्थ दिलेली आहे. म्हणजे इथं एकच लक्षात घ्यायचं की एक TV टॉवर आहे की ज्याची हाईट 200 मीटर आहे आणि मग तिथं असं विचारलं आहे की त्या TV टॉवरच्या भोवती जी काय पॉप्युलेशन असणार आहे ह्या पॉप्युलेशन ह्या TV ट्रान्समिशन केल्यानंतर किती कव्हर होणार आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला त्या टॉवरच्या भोवती असणारं पॉप्युलेशन डेन्सिटी दिलेली आहे आणि ती आहे 1000 पर किलोमीटर स्क्वेअर आणि रेडियस ऑफ अर्थ पण दिलेला आहे. मग आता हे आपल्याला या ठिकाणी हे फाइंड आउट करायचं आहे. मग आता हे फाइंड आउट करण्याकरता मग आपल्याला इथं गिवन थिंग्स पहिल्यांदा हाईट ऑफ टॉवर H इज इक्वल टू 200 मीटर. मग इथं पुढे दिलेलं आहे पॉप्युलेशन डेन्सिटी. आता पॉप्युलेशन डेन्सिटी N ह्या लेटरने या ठिकाणी दाखवलेली आहे. मग N ही किती आहे 1000 पर किलोमीटर स्क्वेअर. आता ह्याचं कन्व्हर्शन जर आपण पर मीटर स्क्वेअरमध्ये केलं तर इथं बघा 10⁻², इथं किलो म्हणजे 10⁻³ आहे, ते स्क्वेअरमध्ये आहे. 10⁻³ चा स्क्वेअर 10⁻6 येईल आणि ते जर वरती घेतलं तर 10⁻⁻6 आणि हे 1000 आहे. 1000 म्हणजे 10⁻³ म्हणजे 10⁻³ आणि हे 10⁻6 म्हणजे 10⁻³ राहिलं. मग हे झालं 10⁻³ पर मीटर स्क्वेअर झाले, ही पॉप्युलेशन डेन्सिटी झाली. मग आता पुढे पॉप्युलेशन एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे की त्या टॉवरच्या भोवती किती पॉप्युलेशन एरिया त्या ठिकाणी कव्हर होईल ह्या ट्रान्समिशन सिस्टीममध्ये किंवा ह्या टॉवरच्या केसमध्ये. मग आता इथं जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला असा आहे A इज इक्वल टू πd², म्हणजे त्या टॉवरच्या भोवती त्याच्या सभोवताली की किती एरिया त्या ठिकाणी कव्हर होईल तर तो कव्हर होणारा एरिया म्हणजे A इज इक्वल टू πd². आता पाय इंटू D ॲक्च्युली हा एरिया अराउंड द टॉवर आहे की जो सर्क्युलर फॉर्ममध्ये त्या ठिकाणी असेल. म्हणजे D म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी रेडियस घेता येईल. रेडियस म्हणजेच D म्हणजे रेडियस म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला की त्याच्यापासून किती डिस्टन्सवरती त्या ठिकाणी सभोवताली हे त्या ठिकाणी ट्रान्समिशन होणार आहे हे फाइंड आउट करायचे. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा हा D म्हणजे Dचा फॉर्म्युला आपण पाहिला होता की रेंज ऑफ सिस्टीम किंवा त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या केसमध्ये D इज इक्वल टू √2RH त्या ठिकाणी फॉर्म्युला आपल्याला मिळालेला होता. मग इथं A इज इक्वल टू त्या Dची जर व्हॅल्यू पुटअप केली तर पाय A इज इक्वल टू पाय इंटू √2RH² आहे. आता स्क्वेअर या ठिकाणी केला तर 2RH फक्त आपल्याला मिळेल. म्हणून इथं फॉर्म्युला तयार होतो A इज इक्वल टू 2πRH. मग इथं
आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ, एच म्हणजे हाईट ऑफ टॉवर आहे. मग आता ही जर आपण व्हॅल्यू इथं पुटअप केली तर बघा आता ही व्हॅल्यू अशी मिळेल 2 पाय म्हणजे 3.14, हे आर म्हणजे रेडियस ऑफ अर्थ 6.4 × 10⁶ इंटू हाईट ऑफ टॉवर म्हणजे 200. आणि हे जर सॉल्व केलं तर आपल्याला इथे मिळते ए इज इक्वल टू 8 × 10⁹ मीटर स्क्वेअर. मग आता ह्या टॉवरच्या भोवती एवढा एरिया त्या ठिकाणी कॅप्चर होणार आहे. ए इज इक्वल टू 8 × 10⁹ मीटर स्क्वेअर. मग आता एवढा एरिया कॅप्चर होत असताना त्या ठिकाणी हे किती पॉप्युलेशन त्या ठिकाणी ही कव्हर होणार आहे ह्या ट्रान्समिशनच्या केसमध्ये हे आपल्याला काढायचं आहे. मग आता ते काढण्याकरता इथं बघा पॉप्युलेशन कव्हर म्हणजे त्या टॉवरच्या भोवती असणारं जे काय पॉप्युलेशन की हे पॉप्युलेशन किती प्रमाणात कव्हर होणार आहे. आणि हे कव्हर होण्याकरता हे या ठिकाणी हा फॉर्म्युला यूज करता येईल. पॉप्युलेशन कव्हर्ड एन इंटू ए. एन म्हणजे डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन डेन्सिटी. मग इथं एन इंटू ए दॅट इज इक्वल टू, आता हे एन आपण वरती फाइंड आउट केला 10⁻³ इंटू ए म्हणजे आत्ताच फाइंड आउट केला 8 × 10⁹ आणि हे जर सॉल्व केलं तर 8 × 10⁶ अशी ही आपल्याला व्हॅल्यू मिळते. आणि ही जी व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू ही या ठिकाणी आपल्याला मिळेल ती